गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत इनासाठी, माझ्यासाठी आणि इनाच्या पप्पासाठी ड्रेस घेण्यासाठी। तर तुम्हाला दाखवते मी कोणकोणचे घेतले, काय काय नाही ते। तर आम्ही इनूला ड्रेस घेण्यासाठी आलो होतो वजीराबादला। बघू आता कोणता ड्रेस आवडतो। मी आता इनूसाठी ड्रेस घेतला आणि आता आम्ही माझ्यासाठी ड्रेस घेणार आहे। मला व्हाईट कलरचा ड्रेस पाहिजे। हां, काही तर खायला पुढे घेऊन जायचं, फळ घेऊ। फळ घेऊ, ठीक आहे। ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूट घेऊ। घरी घेऊन जायचं आत्ता तिला काहीतरी खायला। आता काय घेऊ, तिला भूक लागली असेल। तर आता आम्ही वडापाव आणि दाबेली खाण्यासाठी जातो। कुठे? इकडे आहे वाटतं। काय नाव आहे त्याचं? ते सारंग म्हणून म्हणले, सारंग फेमस, तिथं दाबेली वडापाव वगैरे भेटतो। ते कुठे? इथला नको, इथलं हे कोणतं आहे? जलाराम नाही, जलाराम हा जलाराम तिथं आहे म्हणे, चांगलं भेटतं। मी एक खाते इथला, मला इथला आवडते। बरं ठीक आहे, तू इथलं खा, मी तिकडं। मी इथलाच खाते। एक वडापाव। चिल्लर नाही ना? चिल्लर नाही झालं, हां चिल्लर नाही म्हणून चिल्लर आता कुठून घ्यायचे? तर एक पाण्याची बॉटल द्या। तरी नाही, ऑनलाईन नाही हो, ऑनलाईन नाही, ऑनलाईन नाही आमच्याकडे। तुझं आता ते घ्यायली, ते पण आता हे कुठं हे करते, शशी द्यायला म्हणू का? काय ऑनलाईन करा म्हणून? हा म्हण, ऑनलाईन होते का बघ, ऑनलाईन होते का बघ। तुला खायचं बेटा? हा, तिला खायचं मला, हिला पण। वडापाव छान आहे, कसा आहे? कसा आहे वडापाव? कसा आहे वडापाव? छान आहे। वजीराबादमध्ये इथं खूप कोणता आहे? जलारामला चांगला भेटते वडापाव। त्यात बात इथं कुठं आहे? तेजस कनक ज्वेलरच्या ऑपोजिटलाच आहे हा वडापावचा गाडा आणि खूप मस्त भेटतो। इथं कच्ची दाबेली सुद्धा भेटते, मस्त। कसं आहे इनू? काय नाही, तुला पाहिजे बेटा? हां, इनूला कच्ची दाबेली नाही, कच्ची दाबेली नाही, इनू वडापाव खात आहे, पण तिला थोडंसं तिखट लागल्यामुळे हा पिल्ला पाहिजे तिला। एवढं थंड का ग? थंड थंड मस्त। खा, उचलत नाही शशी। खा बेटा, घरी करा आईला। आमच्याकडे 500ची नोट आहे आणि इथं आमच्याकडे काय फोनपे वगैरे असं काही नाही, त्यामुळे आम्ही घरी शशीताईला फोन करत आहोत। ती आता फोनपे करायला इथं, बघूया तिला तर फोन तर लागत नाही, पण घरी फोन करून पाहतो आम्ही। किती झाले भैया? 25 झाले। 25 पाहिजे। हां, नाही म्हणत आहेत ना, चिल्लर नाहीत म्हणत आहेत। 500 बरं बघते मग। काय झालं, आहेत की नाही? इथं कोणाला असं विचारायचं? हां बरं ठीक आहे, बघू, मी विचारून येतो मग। मी विचारून येतो, विचारून ये। चिल्लर करायला गेले श्रुती। 500ची चिल्लर कोणी देते का नाही काय माहिती नाही। इथं फक्त 25 रुपयेच झालं।
आपलं फोन पे सुरू आहे. कोड स्कॅन करा आणि फोन पे करा. इथे कॅश तर म्हणजे खूप कमी चालते आपल्याकडं. बऱ्याच ठिकाणी मला असंच झालं. इकडं फोन तिकडे पे फिरून म्हणतात. फिरून नंतर येणार. आपल्याला करावं लागेल फोन पे. हे बघे सारंग कच्ची दाबेली. हां, वडापाव भेटत नाही का? आमच्या एका ताईने सांगितलं होतं इथे छान भेटते म्हणून. ते सारंग दाबेली वडापाव इथे खूप चांगली भेटते, फेमस आहे वजिराबादमध्ये. त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. मग मी एक खाल्लं वडापाव, पण अजून एक खाईल. 2 वडापाव खाल्ले. मला पण एक वडापाव. मला वडापाव. तुला वडापाव आणि एक वडापाव. एक वडापाव, एक कच्ची दाबेली. इथं बस बेटा. हे ना इथे वडापावचा पाव खात आहे. पाव. येस. इथे काका बनवत आहे कच्ची दाबेली. काका मस्त. हां हां घे. आणि एक वडापाव होता. ओके. आम्ही आलो तिथे सारंग दाबेली वडापाव या ठिकाणी. आमच्या ताईंनी सांगितलं इथं खूप छान भेटते म्हणून, त्यामुळं आम्ही इथं आलो. काका इथं बनवत आहेत मस्त वडापाव आणि कच्ची दाबेली. वडापाव तयार एकदम मस्त गरम गरम, एकदम गरम गरम. दाबेली पण घे. आणि ही आधी दाबेली आमची दाबेली. वा. वडापाव कसा आहे? मस्त. खूप छान आहे ना? खूप छान. अरे तुला खायचं बेटा वडापाव खाती? हे इथं दिला काकांनी. हे बघ, हे इथं आहे. इथं दाबेली आहे, आज सगळ्यांना फोन केला. वडापाव, खाल्ले त्या तिन्ही मामीला बोलले. पाव वडा. चीजचं आहे का? चीज दाबेली पण भेटते का? अच्छा. ते काका म्हणत चीज दाबेली सुद्धा भेटते. चीज दाबेली सुद्धा ट्राय करायचं का आपण? चाल करू शकतो ना. ओके. ते संपल्यावर. हां, हे झाल्यानंतर आम्ही आता चीज दाबेली सुद्धा ट्राय करणार. आता काकांना सांगतो, आता ऑर्डर देईल चीज दाबेलीसाठी. दाबेली आणि कच्ची दाबेली वडापाव छान होता. आता चीज दाबेली. कच्ची दाबेली एकदम मस्त. आता चीज दाबेलीची ऑर्डर दिली. आता बघू, चीज दाबेली खाऊन बघू. एकदम मस्त. खूप दिवसानंतर खाल्ले. जर्मनीत तर असं काही भेटतच नाही आम्हाला. आता बघूया, आता इथं नांदेडला आल्यानंतर सगळं काही खाऊन बघूया आपण, फक्त बिमार न पडता. अमूल चीज. ओके. या चीजची दाबेली होणार आहे. हां, पावची साईज, पावची क्वालिटी. हां हां हां. इतकं थिकनेस कुठेही नाही, इतकं हेवी कुठेही नाही. काय मस्त आहे. पाव पण मोठा आहे आणि फुल साईज खूप छान दिसतोय. आणि अमूल चीज म्हणजे एकदम क्वालिटी आहे. सगळं क्वालिटी, प्रीमियम क्वालिटीचे मसाले वापरतो आम्ही. अच्छा. आमच्या ताईंनी सांगितलं इथं, म्हणजे हा ॲड्रेस, त्याच्यामुळे आम्ही आलो. खास दाबेली खाण्यासाठी आलो. पूर्ण क्यूब टाकतो आम्ही. ओके. पुन्हा एकदा फ्राय बटरमध्ये.
बहुत अच्छा है, एक बार खा के देखो, बहुत दूर दूर से आते हैं यहाँ पे। हम भी आए, हम जर्मनी से आए हैं यहाँ पे वड़ा पाव खाते हैं। और बहुत कच्ची मस्त दाबेली भी एकदम बढ़िया है, बढ़िया है। चीज दाबेली आहे, चीज दाबेली. कशी आहे चीज दाबेली? अरे वा, इनो चीज दाबेली कशी आहे बेटा? यमी यम्मी. चीज. वाव. तिला जे तिच्या पप्पाला आवडते तेच खाते. हा. तू मी देते का? वाव. कसं आहे? एकदम मस्त. पण चीज छान लागत आहे ना. माहित नाही, चीज आजकाल खूप जण खातात, पण आपण तर इथे खुशबू या स्टोअरमध्ये आम्ही मला ड्रेस घेण्यासाठी आलो होतो. तर घराची वास्तुशांती आहे, त्याच्यामुळे ते पूजेसाठी पांढरा ड्रेस पाहिजे, तो पांढरा ड्रेस घेतला. तुम्हाला दाखवते मी परवाच्या ब्लॉगमध्ये कोणचा घेतला. थोडं चल, हिनाला आम्ही आजीकडे सोडणार होतो, म्हणजे इकडे माझ्या माहेरी सोडणार होतो. मग नंतर आठवलं की हिला पण ड्रेस घ्यायचा आहे, मग हिला पण सोबतच घेऊन आलो अशा ड्रेसिंगवर. हिनाचे पप्पा इथे शूज घालवतात, तर मग हिनाला काय सोडलं नाही तिकडे, आम्ही इकडेच घेऊन आलो. आणि तशीच ड्रेसिंग आहे तिची. मला वाटलं तिकडे जाऊन अशी पण पाण्यातच खेळते, त्याच्यामुळे तसंच नेणार होते, पण आमच्यासोबतच आली आहे ड्रेसमध्ये. तर ही ताई आम्हाला घेऊन जाते ड्रेस फिटिंग करण्यासाठी. हिच्या मागे मागे जातो आहे आमची. झाली आता शॉपिंग, आम्ही आता घरी जातो आहे. वजिराचा बाजार आहे. आंबे आलेत काही याच्यासाठी, लोणच्यासाठी. तर आता आम्ही आलो आहेत घरी. आणि इनाचा ड्रेस तुम्हाला इनाच्या बड्डेच्या दिवशी पाहायला भेटेल, आणि माझा ड्रेस उद्या परवा पाहायला भेटेल. आणि आमच्या दोघांचे पण ड्रेस, इनाच्या पप्पाचा आणि माझा ड्रेस. तर आमचे ब्लॉग्स पाहायला नक्की विसरू नका, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.